कशा आहात सगळेजण। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर चला, सकाळची सगळी कामं आज मी पटापट आवरून घेतली आणि केस घामामुळे ना थोडेसे ओले झाले होते, त्यामुळे म्हटलं पंख्याखाली सुकवू जरा वेळ। पण आता तुमच्यासोबत वॉइस देते म्हणून थोडा वेळ पंखा बंद केलेला आहे, कारण की मग आवाज चांगला येत नाही, घुरघुर आवाज येतो ना, त्यामुळे आता कामं तर सगळे आटपली आहे। आणि आज ननंदबाईला भाषाला जेवण सांगितलं आहे। धोंड्याचा महिना आहे ना, थोडेच दिवस राहिलेले आहेत आता, आणि काही प्रॉब्लेम होतं म्हणून थोडंसं लेटच झालं आहे। पण चला, आज करायचं आहे तर जेवण तर संध्याकाळीच बनवणार आहे, पण आतापासून थोडीशी तयारी करून ठेवणार आहे। थोडीशी सजावट सुद्धा मला करायची आहे, तर म्हटलं हळूहळू, आणि मग एकटीने करायचं म्हटलं की खूप उशीर लागतो। तर पुरणाचा स्वयंपाक तर नाही करणार मी, कारण की रसासोबत आमच्या इकडे पुरणाच्या पोळ्या कोणालाच आवडत नाही। तर रसही गोड असतो, पुरणपोळी ही गोड असते, म्हणून मग पुऱ्या बनवणार आहे। पण दुसराही स्वयंपाक करायचा आहे आणि एकटेलाच करायचं म्हटलं की उशीर होतो। तर थोडी थोडी तयारी आतापासून करून ठेवते आणि सजावटला सुद्धा तयारी करते, कारण सजावट करायला तर खूपच जास्त उशीर लागतो। तर जास्त तर काही नाही सजवणार, जेवढं मला जसं येते तसं करणार आहे। चला, ननंदबाईला भाषेला जेवण सांगितलं आहे, तर चला आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल राहणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, थोडा वेळ केस सुकवते आणि मग थोडी थोडी तयारी स्वयंपाकाची करून ठेवते आणि थोडीशी सजावटही करून ठेवते। पहिले आधी थोडेसे केस सुकवून घेते, घामामुळे खूप जास्त ओले होऊन जातात काम करता करता। आणि एवढं गरम होतं की असं वाटायला लागलं आहे की आता कधी पाऊस पडतो आणि कधी नाही। आमच्या इकडे गुजरातमध्ये फक्त एकच दिवस पाऊस पडला होता, आणि तोही अगदी थोडासाच पडला होता, आणि त्यानंतर अजूनच जास्त गरम व्हायला लागलेलं आहे। आणि किचनमध्ये काम करायचं तर असं वाटते की नकोसंच वाटते, पण किचनमध्ये तर काम केल्याशिवाय काही चालणारच नाही आपल्या स्त्रियांना। आणि चला, आज ननंदबाईला आणि भाषेला सगळ्यांना जेवण सांगितलं होतं। धोंड्याचे दिवस आता थोडेसेच उरले होते, म्हणून म्हटलं चला पटकन आवरून घेऊया। काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे मग लेट झालं, आणि मला सुद्धा जायचं आहे मम्मीकडे रविवारच्या दिवशी, तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर सकाळची कामं आवरल्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकालाही थोडी थोडी सुरुवात करून दिली होती। संध्याकाळी मस्त रश्शावाला बटाट्याची भाजी, पुरी, मसाले भात, रस आणि इडळ्या मी बाहेरूनच मागवणार आहे। बघूया, आता आणणार तर आहे पण संध्याकाळपर्यंत राहिले पाहिजे। तर आत्तापासूनच मी बटाटे उकळायला ठेवून दिले, म्हटलं बटाटे उकडून जातील, सोलून ठेवून देऊ, म्हणजे संध्याकाळचं काम थोडंसं माझं कमी होईल। कारण की मला एकटीलाच सगळं करायचं म्हटलं की मग थोडासा उशीरच लागतो। आणि थोडंसं डेकोरेशनसुद्धा करूया म्हटलं, जास्त काही नाही, थोडंसंच करणार आहे। मला काही जास्त डेकोरेशन करायला जमत नाही, आणि मग एकटीनंच स्वयंपाकसुद्धा करायचा, डेकोरेशनसुद्धा करायचं, हे सगळं जर करायचं म्हटलं तर मग खूप सारा उशीर। आणि खरं सांगायचं तर एवढं सगळं डेकोरेशन, सोनं चांदी घेणं, हे सगळं आत्ताचे रील्स व्हिडिओ बघून सगळ्यांचे चोचले चाललेले आहेत। तर पहिले धोंड्याचा महिना कुठे यायचा आणि कुठे जायचा कोणाला माहीतसुद्धा पडत नव्हतं। प्रत्येक 3.5 वर्षानंतर धोंड्याचा महिना येतोच, आणि प्रत्येक वर्षी कुणी लेक जावयाला सोनं चांदी घेत बसले तर मग सगळ्यांचीच काही परिस्थिती तेवढी नसते। हे सगळं आत्ता व्हिडिओ बघून सगळ्यांचे चोचले चाललेले आहेत। तर आहे लेक जावयाचा मान, असं मी नाही म्हणत की नाही आहे। धोंड्याच्या महिन्यामध्ये लेक जावयाचा भाषेचा मान असतो, पण त्यांना फक्त पितळेची, तांब्याची वस्तू किंवा कपडे घेतले तरीही खूप झालं। तसं म्हणायला गेलं तर खरं पुण्य म्हणजे तांब्याची किंवा पितळेची वस्तू देणं भाषाला किंवा जावयाला, तेच खरं पुण्य आहे। सोन्या चांद्याची वस्तू काही सगळेच घेत बसत नाही। ज्यांची परिस्थिती आहे ते लोक घेतात, पण ज्यांची परिस्थिती नाही ते कुठून घेतील बरं। आणि आता ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी जरी एक जावई असला तर लाडाचा असतो तर घेऊही शकतात, आणि 3-3, 4-4 जर जावई असले तर तेही कुठून घेतील बरं। 3-3, 4-4 जावयांना सोन्याची किंवा चांदीची वस्तू घ्यायची म्हटली तर ती काय सोपी जाणार आहे का? आणि आता सोनं आणि चांदी घेणं तर अवघडच झालं आहे बाबा, किती महाग झालं आहे सोनं आणि चांदी, ती लाखापर्यंत पोचलेलं आहे सोनं आणि चांदीसुद्धा। आधी तर हजारो रुपये किलो होतं, तेव्हासुद्धा कोणी घेत नव्हतं, तर आता गरीब माणूस बिचारा कधी घेणार आहे सोनं आणि चांदी।
चला असो, हे मी माझं मत मांडलेलं आहे बरं का. ज्याची त्याची परिस्थितीप्रमाणे जो तो घेतो. चला संध्याकाळची तयारी मी सुरू करून दिलेली आहे. थोडंसं डेकोरेशन मला करायचं होतं, थोडं चांगलं दिसेल त्यासाठी, म्हणून मग फुलं कापून ठेवली. कारण की फुलं कापायलाच तेवढा खूप जास्त उशीर लागतो. आणि आता रसही करून ठेवते, कारण की मग फ्रीजमध्ये रस ठेवला की तो थोडा थंडगार होईल आणि थंडा थंडा रसच खायला खूप छान लागतो ना. त्यासाठी म्हटलं रस करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त थंड होऊन जाईल. तर पुरणाच्या पोळ्या नाही करणार आहे मी, पुऱ्याच करणार आहे. कारण आमच्या घरात पुरणाच्या पोळ्या आणि रस जास्त काही कुणाला आवडत नाही, कारण की रसही गोड असतो आणि पुरणही गोड असतो. त्यासाठी मग मी पुऱ्याच करणार आहे, पुरणाच्या पोळ्या नाही करणार. चला तेवढं सगळं करता करताही मला 12 वाजले होते. मग त्यानंतर जेवण केलं, थोडीशी व्हिडिओची वगैरे कामं केली आणि मग 4 वाजता लगेच मी पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात केली. कारण की मग बटाट्याची भाजी करायला, मसाला वाटायलाही वेळ लागतो ना, आणि एकटीलाच करायचं म्हटलं की अजून वेळ लागतोच. नणंदबाई आहेत पण त्या काही लवकर येत नाही. त्यांना कितीही वेळेवर बोलवा, त्या अगदी जेवणाच्या वेळेवरच येतात. म्हणून मला एकटीला तयारीतच राहावं लागते. तर 6 वाजल्याशिवाय त्या अजिबात येणार नाही. तरी मी सांगितलं होतं त्यांना की लवकर या म्हणून, पण हो म्हणाल्या, पण त्या कधीच लवकर येत नाही, मला माहिती आहे. पण चला असो, आजच्या दिवस त्यांचा मान आहे म्हणून मी काही त्यांच्या आशेवर अजिबात बसत नाही. माझा स्वयंपाक मी करून अगदी रेडी ठेवते, कधीही येऊ त्या. आणि बघा, स्वयंपाकाच्या नादात मी एवढी लागली की माझा जो ड्रेस आहे तो शोल्डरवरती कधी फाटला मला कळालं सुद्धा नाही. आता मी व्हॉइस ओव्हर करते आहे तेव्हा मला कुठे दिसतो आहे, तर प्लीज तेवढं थोडं इग्नोर करा. मला सुद्धा माहिती नाही माझा ड्रेस केव्हा फाटला तर, कारण की स्वयंपाकाचीच तेवढी काही गडबड होती. आणि अशा गरमीमध्ये स्वयंपाक करायचं म्हटलं की खूप जास्त कंटाळा येतो, कारण की गरमीच तेवढी होते आहे. असं वाटते कधी पाऊस पडेल आणि कधी नाही. चला असो, मस्त मसाला वाटून घेतला कांदा टमाटाचा आणि भाजीसुद्धा करून घेणार आहे. पटापट स्वयंपाक कधी होईल असं मला झालं होतं, कारण की खूप जास्त यावर्षी गरमी पडलेली आहे. एवढी गरमी तर मी आधी कधीच बघितली नव्हती, एवढी यावर्षी गरमी पडते आहे. जेवढी गरमी पडते आहे ना, तेवढाच पाऊससुद्धा यावर्षी पडेल असं मला वाटते आहे, पण एकदाचा कधी पडतो असं झालेलं आहे. चला मस्त स्वयंपाक करून घेते पटापट. आणि सकाळी फुलांची काही सजावट मी करून नव्हती ठेवली, कारण की डायरेक्ट संध्याकाळी काम होतं. आणि मग जर सकाळपासून ते फुलांनी सजवून ठेवलं तर संध्याकाळी मग सगळे फुलं ते चिमून गेले असते. त्यासाठी मग मी काही सजवलं नाही, फक्त तेवढी फुलं कापून ठेवली. आणि म्हटलं संध्याकाळी जसा वेळ मिळाला तसं पटापट जसं जमेल तसं करून घेईल. अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक झाला आहे. भाजी झाली, भात झाला, रस झाला, फक्त पुऱ्या तळायच्या आहे. नणंदाईचा अजूनसुद्धा पत्ता नाही आहे. 5:30 पावणे 6 वाजले आहे. नेहमी ते असंच करतात, अगदी वेळेवरच येतात, बरोबर कधीच लवकर येणार नाही. चला असो, आज त्यांचाच मान आहे. खूप जास्त गरम व्हायला लागलं ना किचनमध्ये, त्यामुळे मग हॉलमध्ये आली. थोडा वेळ पंखा सुरू करते, थोडा वेळ पंख्याखाली उभी राहते. म्हटलं नंतर पुन्हा सुरुवात करते पुऱ्या लाटायला, पुऱ्या तळायला. बरोबर पुऱ्या तळण्याच्या वेळेसच येतील बघा, मी दाखवेल तुम्हाला. चला थोडा वेळ पंख्याखाली उभं राहते, खूप जास्त गरम होते किचनमध्ये, उभंसुद्धा राहावलं जात नाही आहे. आता फॅन बंद आहे, थोडा वेळ सुरू करते नंतर. किचनमध्ये एवढं गरम होते, कारण की गॅसही सुरू असतो ना, त्यामुळे मग काही जास्तच गरम होते, गॅसची गरमी येते त्यामुळे. तर म्हटलं थोडा वेळ पंख्याखाली हॉलमध्ये उभं राहूया, थोडं थंड वाटेल आणि त्यानंतर पुन्हा सुरू करूया स्वयंपाक करायला. तर जशी मी पुऱ्या लाटायला लागली, अर्धा पुऱ्या झाला आणि तेवढ्यातच मग नणंदबाई आला. मग म्हटलं चला तुम्ही पुऱ्या तळा, मी लाटून देते तुम्हाला. तर त्यांना मी पुऱ्या तळायला उभं केलं आणि मग मी खाली लाटून देत होती. तर असं असते आमचं, नेहमी पुऱ्या तळण्याच्या वेळेसच त्या येतात, हे मला अनुभव झालेला आहे. ऑनलाईन मस्त चला असो, नाही केलं तरीही मला काही हरकत नाही. मी इतकी पटापट सगळा स्वयंपाक, मला काही कुणाची गरज लागत नाही, सवय पडलेली आहे मला. 50 लोकांचा स्वयंपाकसुद्धा मी एकटी आरामाने 2 तासात करून घेते, एवढी मला सवय झालेली आहे. चला स्वयंपाक तर पटापट आवरून घेतला, फक्त पुऱ्याच तळायच्या होत्या म्हणून. आणि मग पटकन डेकोरेशन करायला लागली. काही जास्त करणार नाही, जसं मी सांगितलं तसं अगदी छोटंसंच डेकोरेशन करणार आहे. आणि तसा तर मी विचार केला होता की सगळा स्वयंपाक झाला की मी लगेच साडी घालून घेईल आणि नंतरच मग सगळी पूजा वगैरे करेन. पण गरमीने एवढी कंटाळली होती मी, आणि
स्वयंपाक करूनसुद्धा मला इतका वैताग आला होता की मग म्हटलं जाऊ दे, तिकडे साडी काही घातलीच नाही मी. जो ड्रेस घातला होता तोच राहू दिला. म्हटलं जाऊ द्या, कुणाला दाखवायचं आहे. आणि रात्रही झाली होती, 8 वाजले होते. म्हटलं जाऊ द्या, 5-10 मिनटासाठी साडी घाला, पुन्हा काढा, तेवढा अजून वेळ जाईल. मग जेवण झाल्यानंतर भांडेकुंडेही घासायचे असतात, त्यामुळे मग मी काही साडी घातलीच नाही. आणि बघा, असं छोटंसं मी डेकोरेशन केलेलं होतं, जसं मला जमलं तसं. चला, असं साधं भाधं धोंड्याचं जेवण केलं आम्ही नणंदबाईला आणि भाषाला. सोन्या चांदीची वस्तू काही आपली ऐपत नाही घ्यायची म्हणून आपण काही घेतली नाही. साध्या रीतीनेच केलं, जेवढं आमची ऐपत आहे त्याप्रमाणे दिलं. आता तुम्ही म्हणसाल नणंदबाई एकट्याच आहेत का? तर त्या हो, एकट्याच आहेत. नंदोई नाही आहेत, ते बाहेर गावी राहतात म्हणून. आणि भाषा आहे, त्याला मग आम्ही गाय वासरू दिलं पितळेचं. आणि मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं. आधी माणसांनी केलं, त्यानंतर मग आम्ही बायाबायांनी केलं. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.